नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. बीड शहरातल्या अंकुशनगर आणि नाथसृष्टी परिसरात चोरट्यांच्या दहशतीने नागरिकांना रात्र जागून काढावी लागते. मागील आठवड्यात अंकुशनगर भागातील करपदा नदी नागरिकांनी पुढाकार घेत स्वखर्चानं स्वच्छ केली, कारण याच नदीत दबा देऊन चोरटे बसलेले असतात. मात्र तरी देखील चोरट्यांचा बंदोबस्त अद्याप झालेला नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या चोरट्यांच्या भीतीनं नागरिक स्वतः गस्त घालून रात्र जागून काढत आहेत. दरम्यान अजित पवार गटाचे नेते योगेश क्षीरसागर यांनी मध्यरात्री या परिसरात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आहे. तर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडे या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मागणी करणार असल्याचे देखील क्षीरसागर यांनी सांगितले. तर याच भागात एक पोलीस चौकी उभारण्याची मागणी नागरिकांसह योगेश क्षीरसागर यांनी केली आहे. अंकुशनगरचा भाग नाही, शहरात भागात म्हणजे अशाच प्रकारचं वातावरण आणि मोकळे चोर जेव्हा फिरतात, हत्यारं घेऊन फिरतायत, तलवारी घेऊन फिरतायत, लोकांना धमकवत आहेत आणि घर फोडून पैसे दागिने घेऊन जात आहेत. त्यामुळे लोक त्रस्त आहेत. 15-15 दिवसापासून जागरण करतायत, लोकांना झोपा नाहीत, आजारी पडतायत लोक, दुसऱ्या दिवशी काम आहेत. अशा वेळेस पोलीस प्रशासनाने जास्तीचं लक्ष घालून नक्कीच मला वाटतं चोर जोपर्यंत पकडले जाणार नाहीत तोपर्यंत इथल्या लोकांना झोप येणं सुद्धा मुश्किल आहे. एकीकडं चोरांच्या भीतीमुळं अंकुशनगरची जी करपारा नदी आहे ती नागरिकांनी देखील साफ केली, मात्र चोरांचा बंदोबस्त अजूनही होत नाही. काय वाटतंय? आता आउटस्कर्ट एरिया असल्यामुळं झाडी झुडपं जास्त आहेत, ओढा आहे. इथं नगरपालिका प्रशासन, MSCB यांचं सुद्धा लक्ष जास्तीचं पाहिजे. मुरुम टाकण्यात येत नाही आहे, त्याच्या बाबतीत प्रशासकाला, CEOंना आम्हाला बोलायचं आहे. त्यासोबतच MSCBकडनं काही जे पोल्स आहेत त्यावर इलेक्ट्रिक सप्लाय अजून नाही आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता इथं प्रमाण आउटस्कर्ट भाग, अंधारी भाग असल्यामुळं चोऱ्यांचं प्रमाण जास्तीचं आहे आणि त्यामुळं लोक हे दिवसभर काम करतात, बाहेर असतात घराच्या. ज्याच्या घराला कुलपं आहेत अशा लोकांकडं एरियावर गस्त ठेवून हे चोरटे जे आहेत ते घर फोडून हे दागदागिने नेत आहेत. लोक भयभीत आहेत, हत्यारबंद असल्यामुळं चोर. आणि बऱ्याचशा CCTVमध्ये या घटना येऊन सुद्धा आत्तापर्यंत एकही चोर हा पोलिसांना पकडण्यात यश आलेलं नाही. भैया, पोलीस प्रशासनाला काय आपण आवाहन करताना निवेदन देखील आपण दिलंय? यस, मी SP नंदकुमार साहेबांना निवेदन दिलं. आता उद्या परत त्यांचा भेट देण्याचा मी प्रयत्न करतो. या भागात एखादी चौकी लवकरात लवकर उभा करून गस्त वाढवून काय आपल्याला मार्ग काढता येईल त्या बाबतीत त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे. आणि आज आपल्या मीडियाच्या माध्यमातून मला सुद्धा बीडकरांना सुद्धा हेच चित्र दाखवायचं की अशी परिस्थिती चालू आहे आणि याच्यावर आपण सुद्धा सर्वांनी सावध सजग राहणं बीडकरांनी महत्त्वाचं आहे. पराभूत अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याकडून विजयी उमेदवार किशोर दराडे यांना शुभेच्छा देण्यात आल्या. दराडे यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडवावे, आम्ही देखील शिक्षकांचे प्रश्न सोडवू, अशी प्रतिक्रिया कोल्हे यांनी दिली आहे. 24 तास ही मतमोजणीची प्रक्रिया सुरू होती. यामध्ये आमच्यावर शिक्षकांनी मतांचा वर्षाव केला, पण समाधानकारक मते पडली नाही. महाविकास आघाडीच्या उमेदवारामुळे आमचे गणित बिघडले, असंही कोल्हे यावेळी म्हणाले. शिक्षक मतदारसंघाची निवडणूक पार पडली. यामध्ये जवळपास आपण दुसऱ्या क्रमांकाची मते घेतलेली, काय वाटतं याबाबत? निश्चितपणाने 24 तास ही मतमोजणी चाललेली होती. अतिशय चुरशीची निवडणूक ही झाली. अनेक शिक्षकांनी त्या ठिकाणी मतदानरूपी वर्षाव केला. त्या सगळ्या शिक्षकांचा मी आभार मानतो, विजयी उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी शिक्षकांचे असलेले प्रश्न लवकरात लवकर सोडवतील अशी अपेक्षा देखील मी या ठिकाणी त्यांच्याकडे व्यक्त केलेली आहे. जुनी पेन्शन योजना असतील, शालार्थ आयडिया असतील किंवा इतरही शिक्षकांचे प्रश्न, टप्पा अनुदान असतील, हे सगळे येत्या कालखंडामध्ये सुटतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केलेली आहे. चांगल्या पद्धतीची निवडणूक 30 दिवसामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी उभी केली आणि निश्चितपणाने समाधानकारक जरी निकाल आलेला नसला परंतु ह्या 30 दिवसामध्ये अनेक अनुभव, अनेक लोकांचे प्रश्न जाणून घेण्यामध्ये आम्ही यशस्वी राहिलेलो आहेत आणि येत्या कालखंडामध्ये ते सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमचा राहील. विजयाचा विश्वास देखील तुम्ही स्वतः व्यक्त केलेला होता. निश्चितपणाने ज्या पद्धतीने शिक्षकांचा प्रतिसाद होता, शिक्षकांनी निवडणूक हातात घेतलेली होती, परंतु
या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी मतदान, आता त्यांनी बऱ्यापैकी मतदान घेतलं असल्या कारणास्तव त्या ठिकाणी आमचं विजयाचं गणित कुठंतरी डगमगलं आणि म्हणून विजयापासून आम्ही दूर राहिलेलो आहे, हे देखील तितकंच खरं. यंदाच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात साडी, पैठणी, नथ, पैसे वाटपाचे प्रकार घडल्याचं आपल्याला बघायला मिळालं आणि इतकं सगळं होऊन देखील पुन्हा एकदा किशोर दराडे यांची विजयाकडे वाटचाल होती. याकडे कसं बघतात? नाही, निश्चितपणाने निवडणूक झालेली आहे, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करू इच्छित नाही. जनतेचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा दिलेला आहे. शिक्षकांचा कौल स्वीकारून त्यांना मी शुभेच्छा देतो. खरं तर विद्यमान खासदार आहेत आणि त्यात विद्यमान आमदार आहेत आणि विशेष म्हणजे ते मोठ्या पक्षाचे आहेत, त्यांच्याबरोबर तुम्ही डब दिली आहेत आणि दुसरा क्रमांक तुमचा आहे. काय वाटतं? नाही, निश्चितपणाने विजय न झाल्याची नैराश्य जरी असले तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात मतदान मिळण्याचं समाधान देखील आहे आणि म्हणून मी त्या ज्या मतदारांनी मतदान केलं त्यांचे आभार मानू इच्छितो. निश्चितपणाने शिक्षक असतील, समाजाच्या प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम करत राहिलेलो आहे आणि इथून पुढे करत राहणार. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांनी आघाडी घेत विजय प्राप्त केलाय. नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी जरी लढत असली तरी प्रतिस्पर्धी उमेदवारांचे माझ्यासमोर मला आव्हान वाटले नाही. त्याचप्रमाणे निवडणुकीत पैठणी, साडी, नथ वाटप झाल्याचा आरोप झाला, तो मला तुमच्या माध्यमातून कळाला. तरी देखील शिक्षकांनी माझ्या बाजूने कौल दिला, त्यांचे मी आभार मानतो. जुनी पेन्शन योजनेसाठी मी काम करणार आणि मुख्यमंत्री यांनी दाखवलेल्या विश्वास सार्थ करून दाखवणार, अशा प्रकारची प्रतिक्रिया विजयी उमेदवार किशोर दराडे यांनी दिली आहे. दुसऱ्यांदा तुम्ही आमदार जाणार आहात, नेमकं काय भावना? पहिली काय प्रतिक्रिया? नाही, खरोखर मला खूप आनंद झाला आहे का ह्या मतदारसंघामध्ये रिपीट कोणी आमदार होत नाही. बरेचसे मला लोक म्हणायचे, भाऊ हा इतिहास तुम्ही मोडणार आहात का? एकदा आमदार झालेला माणूस परत ह्या मतदारसंघात कधी आमदार झाला नाही. पण मला एक आत्मविश्वास होता, माझे शिक्षक माझ्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतील, मला आमदार करतील. आणि खरोखर माझ्या शिक्षकांचं इतकं कष्ट आणि इतके प्रयत्न केले आणि त्यांनी खरोखरच मला आमदार केला. त्याच्यामुळे यापुढे मी आमच्या शिक्षकांची सातत्याने सेवा करणार आहात आणि मी त्यांचा सेवक म्हणून 6 वर्ष काम करणार आहात. साधारण महाविकास आघाडीचं पारडं जड होतं असं मानलं जात होतं, कारण ते एकत्र पक्ष होते. तुमच्याकडून मात्र अजितदादा पवार गटाचे उमेदवार उतरले होते मैदानात, तर जे दुसरे आमदार उमेदवार होते त्यांचं बॅकग्राऊंड बीजेपीचं होतं. असं वाटत होतं की महायुतीत जे आहे ते बेबनाव आहे. तरी तुम्ही ही किमया कशी केली? नाही, किमया कशी केली म्हणजे मी सातत्याने या मतदारसंघात 6 वर्ष प्रामाणिकपणे काम केले. अनेक शिक्षकांचे मी कामं केली. ह्या मतदारसंघात नवीन कल्पना आणलेली मी शिक्षक दरबार, या शिक्षक दरबाराच्या माध्यमातून असंख्य शिक्षकांचे मी कामं केले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आमच्या शिक्षकांना 1160 कोटी रुपये दिल्यानंतर आमच्या शिक्षक साधारणतः 97 ते 98% पगार, 20% पगार घेतात. त्याच्यामुळे मुळात आमचे शिक्षक त्यांच्यावरही खुश होते. दुसरी गोष्ट, डिसेंबर महिन्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, एकनाथ शिंदे साहेबांनी, की तुम्हाला जुनी पेन्शन योजना लागू करू. आणि त्या पद्धतीने 5,500 लोकांना जुनी पेन्शन योजना लागू केली. 21,412 लोक राहिले, ती सुद्धा ते लागू करणारे, असा मला आत्मविश्वास आहे आणि ते मी लागू नक्की करून घेणार आहे. असं म्हटलं जातं की मुख्यमंत्र्यांना या निवडणुकीत उतरावं लागलं. मुख्यमंत्री निवडणूक नाही, मुख्यमंत्री सगळ्यांच्या सुखादुखाला सगळ्यांच्या मदतीला येतात. सेपरेट काय याच्यासाठी उतरायला लागण्याची काही गरज नाही. पण त्यांचा स्वभाव जे प्रत्येकांना भेटणं, प्रत्येकाशी बोलणं, प्रत्येकांना वेळ देणं. मुख्यमंत्री इतके संयमी मुख्यमंत्री आहे. आमच्या शिक्षकांच्या प्रश्नासाठी 3-3 तास देता. आत्तापर्यंत महाराष्ट्रात, राज्यात असं कधीही घडलं नाही. आमच्या शिक्षकांसाठी मुख्यमंत्री 3 तास देतात आणि आमचे प्रश्न समजून घेता. ही आमच्या शिक्षण विभागासाठी सगळ्यात मोठी अभिमानाची आणि स्वाभिमानाची गोष्ट आहे. वेलमधील नैना प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन आणि अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले. आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी म्हणजे प्रकल्प रद्द करावा आणि जमिनीच्या विकासासाठी 50% जमीन शेतकऱ्यांसाठी राखून ठेवावी. सध्या सिडको 60% जमीन ठेवत असून उर्वरित 40% जमीन प्रकल्पग्रस्तांना देण्यात येत आहे.
1 जुलैपासून सुरू झालेल्या या आंदोलनात गावकऱ्यांनी नवी मुंबईतील बेलापूर येथील नैना कार्यालयाच्या खाली उपोषण केले आहे. मागच्या आंदोलनात शेतकऱ्यांनी मुंबई गोवा महामार्ग ब्लॉक करून आपला विरोध दर्शवला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता की बैठक लावून यावर उपाय केले जाईल. मात्र अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांनी बैठक लावली नसल्याने शेतकरी हवालदिल झाल्याने पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून निर्णय केल्यास हे उपोषण मागे घेतले जाईल, असे उपोषणकर्ते अनिल ढवळे यांनी म्हटलंय. आपण एका नैना प्रकल्प रद्द करावा म्हणून आंदोलन छेडलं होतं, परंतु हा आंदोलन झाल्यानंतर नागपूरला अधिवेशन सुरुवात होतं आणि नागपूरच्या अधिवेशनाच्या काळामध्ये आंदोलन मागे घेण्यासाठी CM बरोबर आपण एक बैठक घेऊ. आंदोलनकर्त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या विचारात घेऊ आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याचा विचार त्यावेळेस. परंतु परिस्थिती पाहिली तर आजपर्यंत CMने आपल्याला बैठक दिलेली नाही. पालकमंत्र्यांनी जे आश्वासित केलं होतं आणि पालकमंत्र्यांच्या समोर कधी बैठक झाली याची देखील आंदोलकांना म्हणजे कधी विश्वासात घेतलं नाही, विचारले देखील नाही. आज तर या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रचंड नुकसान होतोय. 60% जागा पट द्यावा लागतो आणि 40% जागेचे शेतकऱ्यांना पैसे मोजावे लागणार आहेत. हे असं होऊ नये म्हणून आम्ही आंदोलन इथं सुरुवात केलेली आहे. त्याचबरोबर PDCPR जो कायदा 2020ला अस्तित्वात आला त्या कायद्याची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. परंतु नैना बाधित क्षेत्रामध्ये 95 गावांच्यातच हा कायदा शासन प्रशासन असेल किंवा प्राधिकरण असेल लागू घेत नाही. हा लागावा कायदा आणि नैनासारखा प्रकल्प रद्द व्हावा या ठिकाणची सृष्टी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपण एक प्रयत्न करतोय. नेत्याच्या वाढदिवसाला 2-5 झाडं लावून वाढदिवस साजरा करतोय, पण आजची परिस्थिती जी पाहिली तर करोडो झाडांची कत्तल या प्रकल्प आल्यानंतर होणार आहे. या 95 गावांमध्ये आपण पाहिलं काही जंगल होते, झाडावरती सृष्टी होती, परंतु विकासाच्या नावाखाली सृष्टी नष्ट झाली. 2019 मध्ये जेव्हा कोरोना आला आणि त्यावेळेस ऑक्सिजन आपण करावं लागलो. चांगली मोठी माणसं या ऑक्सिजन मुलं मृत पावली. हीच परिस्थिती आपल्यावरती येऊ नये म्हणून ही सृष्टी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपला प्रयत्न आपण करतोय. आता आपण म्हणून जी पाहिलंय मागचं आंदोलन देखील आपण शांततेने केलेलं आहे. आज देखील आपण शांततेने आंदोलन करण्याचाच पवित्रा घेतलेलं आहे. रणनीती वगैरे करून कुठेतरी गोरगरीब जनतेवरती गुन्हे दाखल आपल्याला करून घ्यायचे नाही. ज्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी बसून जे करता येईल प्रशासनाला आमची बाजू आम्ही मांडणार आहोत. ॲडव्होकेट सुरेश ठाकूर साहेब या ठिकाणी कायदातज्ञ आहेत. त्यांचा कायद्याचा खूप मोठा अभ्यास आहे आणि सिडकोची सारखी असेल, महाराष्ट्रातले युनियन असतील, कर्मचाऱ्यांचे युनियन असतील, त्या आस्थागायत ते पाहतात. निश्चित ठाकूर साहेब बसतील आणि ठाकूर साहेब बसल्यानंतर आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिल्यानंतर उपोषण मागे घेऊ का? मुख्यमंत्री साहेबांनी वेळ दिला तर विषयच मिळेल. तर या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा News 24 मराठी.